एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश झाला आहे, औपचारिकताच बाकी आहे, अशा बातम्या मध्यंतरी प्रकाशित झाल्या होत्या. दिल्लीला जाऊन भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यातर्फे बुके स्वीकारून प्रवेश झाल्याचा फोटोसुद्धा व्हायरल झाला होता. त्यानंतर केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडेल असे खुद्द एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. मात्र आता बरेच दिवस झाले तरी त्यांचा प्रवेश होत नसल्याने काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली की भारतीय जनता पार्टीकडे प्रवेशाबाबत विनंती केली होती, परंतु अजूनपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही. अजून काही दिवस वाट पाहील, नाहीतर राष्ट्रवादी पक्षात परत येऊन जोमाने काम करेल. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशा स्वरूपाची विनंती मी भारतीय जनता पार्टीला केली होती, परंतु भारतीय जनता पार्टीकडून अद्याप तरी पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य अजून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा मी माननीय शरद पवार साहेबांकडे, जयंत पाटलांकडे दिलेला आहे, पण त्यांनी तो अद्याप स्वीकारलेला नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार अजूनही आहे आणि माननीय शरद पवार साहेबांनी मला आमदारकीचा राजीनामा द्यायला मनाई केलेली आहे. अशा स्थितीमध्ये मी आज आहे, पण मी काही दिवस आणखी भारतीय जनता पार्टीची वाट पाहील, तर माझा मूळ पक्ष नाही तर राष्ट्रवादी आहे तो जॉईन करून मी परत राष्ट्रवादीमध्ये उत्साहानं काम करेल. यावर एकनाथ खडसे यांचे विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर बोचरी टीका करत म्हटले आहे, खडसे हे सरपटणारा व रंग बदलणाऱ्या प्राण्याप्रमाणे आहेत. इकडे गेलो की राष्ट्रवादी, तिकडे गेलो की भाजप. त्यांचं कुटुंब संभ्रमात लोकांना टाकतं. त्यांनाच काही गोष्टी क्लिअर करायच्या नाही. आता एक निवडणूक झाली, एकाला प्रस्थापित केला, आता दुसऱ्याला प्रस्थापित करण्यासाठी हा प्रयत्न आहे त्यांचा. ते म्हणजे काय माहिती आहे काय, आपल्याकडे एक तो प्राणी असतो सरपटणारा, तो कलर बदलणारा, तशा पद्धतीतला विषय आहे तो. त्याच्यामुळे ते काही समजत नाही मला, ते मला नाव नाही माहीत त्याचं काय तर तसं आहे ते. त्याप्रमाणे ते कलर बदलायचे. इकडे गेलो की आम्ही राष्ट्रवादी, इकडे गेलो की आम्ही भाजप, दोघांचे विषय घेऊन चालायचा आणि स्वतःचं फॅमिली फक्त समजून घ्यायची. फॅमिलीच्या बाहेर विचार न करणाऱ्या माणसाचं काय करू शकतो कोणी? मतदारसंघाचा विकास कधी करता आला का यांना? मतदारसंघ यांनी कधी पाहिलेला नाही. आता हे इथे फिरतात, इथे फिरतात, इथे फिरता, काय काय बोलता, काय दाखवता. अरे स्वतःच्या बाहेर न जाणारे लोक ते काय मतदारसंघाचा 30 वर्ष तुम्हाला संधी दिल्यावर तुम्ही काही करू शकला नाही आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र राज्यभरामध्ये जी घोडदौड चालू आहे, ही पाहून चांगल्यांचे होश उडालेले. त्याच्यामध्ये हे भाऊला हे समजत नाही मी जाऊ कुठे, त्यांच्या हे लक्षात येत नाही आहे की केलं काय पाहिजे. आता मी इकडे राहिलो पाहिजे की इकडे राहिलो पाहिजे, काय केलं पाहिजे. कधी सांगता मी भाजपमध्ये आहे, कधी सांगता मी राष्ट्रवादीमध्ये आहे. त्यांच्यात संभ्रम तेव्हा समजत नाही आहे. आणि काही पत्रकारांकडून विचारलो मी, ते ऑफ दी रेकॉर्ड काही पत्रकारांनी मला सांगितलं, पत्रकार बांधवांनी, की ते काय म्हणता. ते म्हणतात तुम्हाला बी नाही मला बी नाही, असं काहीतरी म्हणता म्हणते, असं ऐकलं आहे मी. त्याच्यामुळे वस्तुस्थिती आहे ती. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असं माझं मत पूर्वीपासून होतं. काही कारणं त्याचे होते, त्या कारणांची मीमांसा मी माननीय जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांकडे केली. माझ्या काही अडचणी होत्या आणि त्या माध्यमातून मला भारतीय जनता पार्टी जॉईन करावं असं वाटलं होतं. पण आता या अशा स्थितीमध्ये मला आता विचार करावा लागेल. भारतीय जनता पार्टीचा फार काही चांगला प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्यामुळे आता राजकीय भवितव्यासाठी मला कुठला तरी निर्णय घेणं आवश्यक आहे आणि तो निर्णय मी या वाढदिवसाच्या दिवशी घेईल. हो, पण एक मध्यंतरी तुमचं जे वाक्य होतं की भाजपमध्ये माझा कधीच प्रवेश झालेला आहे. नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये नड्डाजींच्या हस्ते माझा प्रवेश झालेला आहे, परंतु त्या प्रवेशाला काही लोकांनी विरोध केलेला दिसतो आहे आणि म्हणून तो जाहीर झालेला नाही. नाहीतर नड्डाजी, विनोद तावडे, रोहिणी रक्षाताई यांच्या उपस्थितीमध्ये नड्डाजींनी माझ्या गळ्यात मफलर टाकून माझा प्रवेश घेतलेला आहे. त्याचे फोटो पण त्यांनी काढलेले आहे, परंतु खाली त्याला विरोध झाला असावा, त्यामुळे माझा प्रवेश जाहीर होऊ शकलेला नाही. आणि मला वाटतं की अशा स्थितीमध्ये आता भारतीय जनता पार्टीमध्ये राहणं योग्यही नाही.